ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज सकाळी 11:20 राज्यपालांना भेटणार। कायदा सुव्यवस्था राज्यामधील मंत्र्यांच्या प्रकरणाच्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता। रमी आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोकाटेंशी चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार। आपण ठामपणे योगेश कदम यांच्या पाठीशी, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर। प्रत्येक अनैतिक कामांच्या मागे एकनाथ शिंदेच, राऊतांची खोचक टीका। लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। अमित शहा, राजनाथ सिंह, एस जयशंकर मांडणार सरकारची बाजू, तर काँग्रेसकडून खासदारांना चर्चेला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देत राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा। आतापर्यंत भाऊ एकत्र यावेत यासाठी उद्धव ठाकरे वारंवार आग्रही। नव्या युतीची नांदी ठरणार का? चर्चांना जोर। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचं नो रिस्क धोरण। प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणूनच लढणार। मतांचं विभाजन टाळण्याची रणनीती, सूत्रांची माहिती। वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये भाजपची मंथन बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार। फडणवीस, रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित। मुनगंटीवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती। 3री ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीवरती निर्णय होणार। सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय। प्रांजल खेवलकर आणि इतरांनी शुक्रवारी सुद्धा पार्टी केल्याचा संशय। खराडीमधल्या हॉटेल सूटचं पोलीस सीसीटीव्ही तपासणार। कारवाईवरून संजय राऊतांची सरकारवर टीकेची झोड। कायदा आणि पोलीस यंत्रणेवरती विश्वास, वेळ हेच उत्तर। पती प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरती रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया, तर खेवलकरांवरील आरोपांविषयी रोहिणी खडसे, रोहित पवार पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार। नागपुरात फायलींसह सरकारी अधिकाऱ्यांची दारू पार्टी। दारूचा घोट घेत फायलींची पडताळणी आणि स्वाक्षरी, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती सवाल। आज पहिला श्रावणी सोमवार। 12 ज्योतिर्लिंगासह राज्यभरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी। विविध कार्यक्रमांचंही आयोजन। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। खडकवासला धरणामधून 18,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग। भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये कॉनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख मधला दुसराही गेम ड्रॉ। आज होणाऱ्या टाय ब्रेकरमध्ये होणार जेतेपदावरती शिक्कामोर्तब। महाराष्ट्राचं लक्ष दिव्या देशमुखच्या खेळीकडे। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं